दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण या आव्हानांवर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात येणार. ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. आणि आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना निवृत्तीवेतन लागू करण्याचा सरकारचा विचार असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांची घोषणा. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं काल संसदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या वर्षाचा मुख्य विषय आहे संकल्प से सिद्धी. संसदेच्या दोन्ही सदनात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण ही आपल्या पुढची सर्वात मोठी आव्हानं असून यावर मात करण्यासाठी 2022 पर्यंत विशेष उपक्रम हाती घेण्याबरोबरच करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. करेंगे या मरेंगे ही 1942च्या आंदोलनातली महत्वाची घोषणा होती. त्याचप्रमाणे आताच्या काळात करेंगे और करके रहेंगे या घोषणेसह येती 5 वर्ष संकल्प से सिद्धी अर्थात केलेल्या निश्चयांची पूर्तता करण्याची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचं विशेष महत्त्व असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी नवीन भारत मंथन या संकल्पनेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 9 ऑगस्ट हा दिवस युवकांची इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा यांच्याशी निगडित असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. युवकांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यानंतर लक्ष्य नक्कीच साध्य होईल असंही पंतप्रधान म्हणाले. जिल्हाधिकारी हे केवळ त्यांच्याच जिल्ह्याचे नव्हे तर त्या भागातील तरुणांचे प्रतिनिधी असतात असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांना देशासाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं. आपण जसं जिल्हाधिकाऱ्यांशी हे विचारमंथन करत आहोत तसंच विचारमंथन जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात करावं असंही त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं. 9 ऑगस्ट 1942ला जे भारत छोडो आंदोलन झालं होतं ते एक प्रतीक आहे. तेव्हाच्या ज्या युवा नेतृत्वाची ज्या बलिदानांनी, ज्या पराक्रमाने आणि ज्या पॅशननी एक संकल्प साधला होता तो 5 वर्षानंतर म्हणजे 1947ला भारताच्या स्वातंत्र्य रूपात त्यांनी तो सिद्धीस नेला. त्याच संकल्पानुसार त्याच पॅशननी एक संकल्प घ्यायचा आहे आणि 2022 पर्यंत आपल्या जिल्ह्याला एक कोणत्या रूपात आपल्याला बघायचं आहे, त्या दृष्टिकोनातून काय काय आपण करायला पाहिजे या बाबतीमध्ये प्रधानमंत्री मोदींनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. कालबद्ध पद्धतीनं अहवाल लवकर देण्याची विनंती आयोगाला करण्यात येईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. राज्य सरकारच्या सर्वच्या सर्व 605 अभ्यासक्रमात इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी असणारी 60% गुणांची अट 50% करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. मराठा समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. दिवंगत इंदिरा गांधी गौरव प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला. त्यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात पुढली दिशा ठरवण्यासाठी बडोले यांनी काल मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्य सचिव सुमित मलिक, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव एन जमादार, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग कल्याण विभागाच्या सचिव राधिका रस्तोगी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
2004 पूर्वी कर्मचारी अधिकाऱ्यांना वर्ग 1 पदापर्यंत आरक्षण होतं. 2004 मध्ये शासनानं अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रत्येक संवर्गात पदोन्नतीसाठी आरक्षणाचा कायदा केला. या कायद्याविरोधात कर्मचारी संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे 2004 पासून ते आतापर्यंत या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं 3 महिन्यात स्थगिती दिली नाही तर अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द होऊ शकते. त्यामुळे आवश्यक ती सर्व माहिती आणि पुरावे गोळा करून तज्ज्ञ कायदेशीर सल्लागार नेमून स्थगिती मिळवणं आवश्यक आहे, असं बडोले यांनी सांगितलं. सोयाबीनचे भाव पडल्यानंतर राज्य शासनानं जाहीर केलेलं प्रति क्विंटल 200 रुपयांचं अनुदान 6 महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. तसंच लातूर जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याच्या आपल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेनं लातूर मार्केट यार्ड परिसरात मोर्चा काढला. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. येत्या 14 ऑगस्टला सुकाणू समितीच्या वतीनं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी सांगितलं. या मोर्चात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते. मागेल त्याला शेततळं ही राज्य सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतात शेततळं बांधून सूक्ष्म सिंचनाच्या सुविधा केल्यानं शेती पद्धतीत परिवर्तन घडून उत्पादन वाढत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. ज्ञानेश्वर गांगुर्डे हे युवा शेतकरी आपल्या 12.5 एकर शेतीत बोरवेलच्या माध्यमातून मका आणि सोयाबीन ही पारंपरिक पिकं घेत होते. यातून उत्पन्नही मर्यादितच मिळत होतं. मात्र मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे गांगुर्डे यांनी आपल्या शेतात 30 बाय 30 मीटर आकाराचं शेततळ बांधलं. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून 47,500 रुपयांचं अनुदानही मिळालं. या शेततळ्याची 34 लाख लिटर एवढी क्षमता आहे. त्या जोरावर गांगुर्डे यांनी द्राक्ष, पेरू आणि सोयाबीनचं भरघोस उत्पादन घेतलंय. या फळबागांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांनी सौर पंपही बसवले. तसंच पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी ठिबक सिंचनाचाही त्यांनी अवलंब केला. या शेततळ्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होतो तिला पूर्णविराम देऊन फळबाग लागवड केलेली आहे. त्यामध्ये VNR पेरू 6 एकर लावलेला आहे, 1.5 एकर जीविलास लावलेला आहे आणि 4 एकर द्राक्षबाग लावलेली आहे. आमचं वार्षिक उत्पन्न हे 18 लाख रुपये झालेलं आहे. गांगुर्डे यांना कृषी विभागाचं बहुमोलाचं सहकार्य लाभलंय. हा भाग थोडा दुष्काळप्रवण क्षेत्र असल्यामुळे येथे फळबागांचं क्षेत्र अतिशय अल्प आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यामुळे, सुरक्षित पाणीसाठ्यामुळे त्यांच्या फळबागेकडे कल वाढलेला आहे. त्यांनी द्राक्ष बागेचं त्याचबरोबर पेरू बागेचं यशस्वी उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला एक उदरनिर्वाहाचं उत्तम स्रोत या माध्यमातून निर्माण झालेला आहे. शाश्वत सिंचन सुविधेमुळे गांगुर्डे यांच्या शेतात झालेलं परिवर्तन इतर शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावातील बाव नदीवर बांधण्यात आलेल्या परचुरी कोळंबे पुलाचं उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला असून परचुरी गावासह खाडी भागाला या पुलाचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर परचुरी देवरुख अशी एसटी सेवाही सुरू करण्यात आली आहे. गेली 25 वर्ष मागणी असलेला परचुरी कोळंबे पूल तयार झाल्यामुळे परचुरी गावासह अनेक वाड्यांचा होडीचा जीवघेणा प्रवास बंद झाला आहे. यापूर्वी महामार्गावर येण्यासाठी 30 ते 35 किलोमीटरचा वळसा घालून यावं लागत होतं किंवा नदीपात्रातून होडीतून प्रवास करावा लागत होता. या पुलामुळे गणपतीपुळे ते संगमेश्वर अंतरही कमी झालं आहे. भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. तसंच विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानित करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात महाराष्ट्रातल्या जेठालाल अमृतलाल शहा, शिवाजी विठ्ठल मराठे, पुंडलिक दौलतराम गेडाम,
रघुनाथ रामचंद्र माने, प्रल्हाद कृष्णराव रेंबे तसंच श्रीराम पांडुरंग पाटील या 6 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे प्रकृती बरी नसल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मुंबईत नेहरू केंद्रामध्ये पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक अभय देशपांडे यांचं हाय एनर्जी फिजिक्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंदर्भात असलेल्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रोटॉनची संरचना आणि न उकललेली रहस्ये याबाबत देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं. यापूर्वी झालेले काही प्रयोग आणि त्याबाबत असलेली मतमतांतरं याची माहिती प्राध्यापकांनी दिली. चित्रपट प्रभागाच्या वतीनं काल मुंबईत भारत छोडो चळवळीवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारतीय स्वतंत्रता संग्राम या विषयावर भारत छोडो चळवळीची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. यात महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांच्यासह या चळवळीत सहभागी झालेल्या अनेक सेनानींच्या कार्याची माहिती देण्यात आली. उधर सुभाष चंद्र बोस ने आजादी आंदोलन के लिए दक्षिण पूर्व एशिया में आजाद हिंद फौज का संगठन किया. महायुद्ध खत्म हुआ. जनतेचा विश्वास हा न्यायालय आणि लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसार माध्यमांवर असतो. पत्रकार एखाद्या न्यायालयीन खटल्याचं वृत्तांकन करत असेल तर लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे लोकशाहीचा रक्षक म्हणून पत्रकारांना आपलं लिखाण केलं पाहिजे असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या पत्रकार कायदेविषयक वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते. वकील, पत्रकार आणि न्यायालय यांच्यातील संबंध मधुर असणं गरजेचं असतंच, पण न्यायालयातील कुठल्या गोष्टीचं वृत्तांकन करावं आणि कशाचं करू नये याचं भान राखण्यासाठी पत्रकारांनी न्यायालयाच्या अवमान कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. जर न्यायाधीश चुका करत असेल तर त्याविरोधात रोखठोक आणि सत्य मानलं न जाता लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीनं वृत्तांकन करणं हीच खरी पत्रकारिता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रायगडच्या शाखेतर्फे पनवेल इथं महानगर परिषद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभाविपचे पनवेल, कामोठे, खारघर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोळी इथले सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन करून या महानगर परिषद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. अभाविपच्या नवीन कार्यकारिणीची निवड यावेळी मान्यवरांच्या समोर करण्यात आली. यावेळी पनवेल महानगर मंत्री म्हणून तेजस जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आणि इतर 4 उपविभागांमध्ये उपमहामंत्री आणि त्यांचे सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय विद्यापीठ प्रमुख श्रीहरी, अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड, अभाविप प्रदेश अध्यक्ष डॉ. वरदराज बापट, रायगड जिल्हा आयोजक मयुरेश नेतकर उपस्थित होते. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी फ्रेंच डेव्हलपमेंट बँकेनं 1800 कोटी रुपयांचं कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल पुण्यामध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या आर्थिक उभारणीसाठी पुणे मेट्रोनं या बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. त्यासाठी या बँकेच्या शिष्टमंडळानं या प्रकल्पाची काल पाहणी केली. त्यानंतर या प्रकल्पासाठी कर्ज देण्याची तयारी बँकेनं दर्शवली. पुढल्या 6 महिन्यात कर्जाचा अंतिम निर्णय होईल आणि त्या संदर्भातला सामंजस्य करार अर्थ मंत्रालयाशी होईल, असं दीक्षित यांनी सांगितलं. या कर्जामुळे प्रकल्प वेळेत सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च 11,420 कोटी रुपये असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिका करणार आहे. उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. सिंगापूर इथं झालेल्या 7व्या आशियाई योगाभ्यास अजिंक्यपद स्पर्धेत विजयाची पताका फडकावणाऱ्या नांदेडचा भूमिपुत्र योगपटू श्रेयस मार्कंडेय याचं नांदेड रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. सिंगापूर इथं 7व्या आशियाई योगाभ्यास अजिंक्यपद स्पर्धा झाली. या योगा स्पर्धेमध्ये 12 देशातून अंदाजे 400 योगपटू सहभागी झाले होते.
आर्टिस्टिक पेअर योग गटात श्रेयसनं सुवर्णपदक पटकावलं आहे, तर एकेरी आर्टिस्टिक योग गटात त्यानं रौप्य आणि योगासनांमध्ये 21 ते 25 वयोगटात रौप्य पदक पटकावलं आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण या आव्हानांवर मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात येणार. ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. आणि आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना निवृत्तीवेतन लागू करण्याचा सरकारचा विचार असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.